हाय गाईज, हे बघा आता माझ्या आई बघा माझ्या आईने बघा टाटात काय केलंय. छान छान काय बनवलंय? हे काय पॅटीस बनवले. पॅटीस बनवलंय बघा. दाखवा. आता विकत घ्यायला हॉटेलात गेलं ना तर 20 रुपयाला एकच पॅटीस म्हणतात. मग आता घरच्या घरी बनवले तर आता किती पैशाचे झाले तुम्ही सांगा. किती बटाटा लागला त्याला. एक 2-4 बटाटे लागले. थोडाच खर्चा. बेसन आहे आणि तळायला तेल. आता ही किती पैशात झालं. 20 रुपयाला देतात बरं. 15ला धरा आपण. तर 15 आणि 15 30 आणि 30 60 आणि 20 60 आणि 30 90. थांब रावडी तोपर्यंत 90 आणि ही 120 आणि ही समज 15 भज्याची. तर ही बघा जवळजवळ 150 रुपयाचं बनवलेलं आहे. एवढं 150 रुपयाचं. तर 150 रुपयाचा एवढा खर्च होत नाही बरं का. बहुतेक 50-60 रुपयाचा खर्च होतो पण त्याच्यात दुप्पट खायला भेटते. तर तुम्ही पण घरी बनवून खात जा. असंच एकदम चविष्ट खायला पण घरचं तेल बिल सगळं हे राहते. हॉटेलातलं कसं तेल ही तळायचं ती तसं ठेवायचं. पुन्हा त्याच्यात दुसरं तळायचं ते तसं ठेवायचं ते तसं असं. त्याच्यातच दुसरं तेल ओतायचं. त्याच्यातच असं महिना 2-2 4-4 महिने एकच तेल असते त्यांच्या इथं. काय कढई घासत नाहीत कुठं काही करीत नाहीत. तर तुम्ही घरचा उपाय सांगते. ही घरच्या घरी वडापाव म्हणा पॅटीस म्हणा हे असं बनवून खायला घरच्या घरी बनवा. माझं एवढंच म्हणणं आहे. मला कसं वाटतंय माझा विचार तुम्हाला पटला तर नक्की कळवा मला. मी आता ही पॅटीस खायला या तुम्ही पण बघा कसे चविष्ट झाल्यात. तुम्ही मग म्हणशाल फक्त ह्याच्यासोबत खायला की हे नाही सॉस नाही सॉस. हा ते खाऊन दाखवते तुम्हाला. क्या बात आहे. हो का एकदम झणझणीत छान छान मस्त पैकी असं करून खा. जीवाला आपल्याला खाली तर होच्या काय काय सोबत घ्यायचंय. खाणं तुला आलं माणुसकीनं राहायचं. तुला मला माझं तुझं ओळखायचं. उदारपणा दुसऱ्या की कपटीपणा करायचं नाही. हेच सगळं दुसरं काय आहे ते. चांगलं चांगलं खायचं चांगलं चांगलं बोलायचं चांगलं चांगलं राहायचं. काम हिंना करीत राहायचं. दुसऱ्यावर जळायचं नाही. जसं चिव तिच्यावर लय जळत येतो का त्या दुसऱ्याकडून लय जळत राहते. तिनं काम केलं की हिनं करणार नाही. तिलाच करावं वाटते असं सांगते ती. बाय बाय. कसा वाटला व्हिडिओ पॅटीसचा नक्की कळवा. बाय बाय.